मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या योजना कॉर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो 18 तारखेला मिळणार का, 18 जानेवारीला मिळणार का, या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त एक विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस केल्याच्या नंतर अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल. तर 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी काय काय कामे करायची आहेत या संदर्भात सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करत जा. तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 3 समान हप्त्यामध्ये एकंदरीत 6,000 रुपये दिले जातात. दोन्ही योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येत असतात. आणि आता 18 हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांना खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत. आणि आता देशातील कोट्यावधी शेतकरी जे आहेत ते 19व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आणि 19व्या हप्त्याच्या जी आहे ती 19वा हप्ता कधी मिळणार, काय मिळणार, सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्यापूर्वी मित्रांनो एक तुम्हाला काम करायचं आहे. ते म्हणजे मित्रांनो सविस्तर माहिती मी सांगणार आहे. तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटी मार्फत टाकण्यात आलेले आहेत. आधार संलग्न बँकेमध्ये टाकण्यात आले आहेत. एकंदरीत डीबीटी मार्फत टाकण्यात आले आहेत. तर भारत सरकारने पीएम किसान योजनेच्या माध्यमातूनच जी ई-केवायसी आहे ती अनिवार्य केलेली आहे. तर ई-केवायसी प्रक्रिया तुमची पूर्ण नसेल तर करून घ्या. आणि आता तुम्हाला हप्ता जो आहे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी थोडी अडचण येऊ शकते. त्यामुळे मित्रांनो तुमची जर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या. एकंदरीत ई-केवायसी करणं गरजेचं का आहे, तर भारत सरकारनं पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याला ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती अनिवार्य केलेली आहे. आणि याच माध्यमातून मात्र अजूनही जे आतापर्यंत अनेक शेतकरी बांधव आहेत त्यांना ई-केवायसी केलेली नाही, या शेतकऱ्यांना जी आहे ती हप्ता पूर्वी न केल्यास शेतकऱ्यांना पुढील जे पैसे आहेत ते पैसे मिळणार नाहीत. एकंदरीत मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्या संदर्भात बोलायचं झाल्यास तर मित्रांनो ई-केवायसी प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे. एकंदरीत 2,500 रुपये मिळणार की 2,000 रुपये मिळणार या संदर्भात सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. तर एकंदरीत मित्रांनो ई-केवायसी आता ई-केवायसी करणं अनिवार्य आहे. ई-केवायसी 2 प्रकारे करता येते. एक म्हणजे OTP बेस्ड ई-केवायसी, एक म्हणजे बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी. अशा पद्धतीने दोन्ही पद्धतीने करू शकता. दोन्ही पद्धतीने ही ई-केवायसी प्रक्रिया करता येते. ई-केवायसी प्रक्रिया या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी जी आहे ती करणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्यांनी प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळत आहे. तर कारण तुम्हाला ई-केवायसी अनिवार्य केली आहे तर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. तुम्ही ऑनलाईन रित्या OTP बेस्ड ई-केवायसी म्हणजे कशी, तर OTP बेस्ड जी ई-केवायसी असते ती तुम्ही करू शकता. अन्यथा तुम्ही बायोमेट्रिक आधारित थंब देऊन सुद्धा CSC सेंटरवर आधारित ई-केवायसी तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला पुढे काय करायचं आहे ते सुद्धा मी सांगणार आहे. फक्त आता कशी करायची ई-केवायसी या संदर्भात सुद्धा माहिती देणं गरजेचं आहे. तर तुम्ही सर्वप्रथम जी पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट आहे त्याला भेट द्यावीच लागणार आहे. आणि भेट दिल्याच्या नंतर यानंतर तुम्हाला जो ई-केवायसीचा पर्याय आहे तो निवडावा लागेल. आणि ते निवडल्याच्या नंतर तुम्हाला आता एक नवीन विंडो उघडेल ज्यामध्ये तुम्हाला एक आधार कार्ड क्रमांक टाकावा लागेल. आणि आधार नोंदणी क्रमांकासह फोन नंबर एक OTP येईल आणि OTP टाकायचा आहे. OTP टाकल्याच्या नंतर जे फॉर्म आहे ते सबमिट वर क्लिक करायचं आहे. आणि सबमिट केल्याच्या नंतर ही केवायसी जी आहे तुम्हाला पूर्ण होऊन जाईल आणि तुमचा जो प्रॉब्लेम आहे ते दुरुस्त होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया इझिली OTP बेस्ड करू शकता. तर एकंदरीत OTP बेस्ड ई-केवायसी केली नसेल तर करून घ्या. दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 18 हप्त्याचं स्टेटस सुद्धा चेक करणं गरजेचं आहे 19व्या हप्त्यासाठी. तर त्याचे पैसे मिळवण्यासाठी शेतकरी ऑनलाईन स्थिती देखील तपासू शकतात. म्हणजे तुम्ही तुमच्या घरबसल्या हप्त्याची स्थिती तपासू शकता. जेणेकरून काय प्रॉब्लेम आला म्हणजे 3 प्रॉब्लेम येत असतात, ते तिन्ही प्रॉब्लेम काय आहेत ते सुद्धा आपण सांगणार आहोत. तर पहिला प्रॉब्लेम असतो तो म्हणजे लँड शेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम. लँड शेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम जो आहे तो अनेक शेतकरी बांधवांना येतो. तो प्रॉब्लेम दुरुस्त करणे गरजेचं आहे. लँड शेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम दुरुस्त केला तर ई-केवायसी प्रक्रिया पण दुरुस्त करणं गरजेचं आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली, लँड शेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम पूर्ण केला आणि असे 2-3 प्रॉब्लेम जे पूर्ण केले तरच तुमच्या खात्यामध्ये जे पैसे आहेत ते पैसे मिळणार आहेत. एकंदरीत मित्रांनो पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचे कामे करावेच लागणार आहे जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. तर
तर ही 2-3 कामे तुम्हाला पूर्ण करावीच लागणार आहे, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. तर PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याची स्थिती तुम्ही तपासू शकता, घरबसल्या पण तपासू शकता. एकंदरीत आतापर्यंत मित्रांनो जो 18 हप्ते जारी करण्यात आलेले आहेत. एकंदरीत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2019 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली होती आणि आतापर्यंत 18 हप्ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. दरवर्षी 6,000 रुपये मिळतात आणि PM किसान योजनेच्या माध्यमातूनच आता देशातील जे 3 कोटीहून 13 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि PM किसान योजनेच्या माध्यमातूनच जे पैसे आहेत ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही EKYC जर पूर्ण केली असेल तर EKYC पूर्ण केल्याच्या नंतर मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये हे जे पैसे आहेत ते पैसे थेट तुमच्या खात्यावरती क्रेडिट केले जाऊ शकतात. फक्त तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे काम तुम्हाला करावेच लागणार आहे. एकंदरीत मित्रांनो तुम्हाला तुमची EKYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे. EKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे. EKYC करून घ्या, केली नसेल तर अशा पद्धतीने EKYC केली तरच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊन जातील. दुसरं म्हणजे मित्रांनो आता हप्त्या संदर्भात सुद्धा बोलू की किती रुपयाचा हप्ता जो आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमका किती रुपयाचा हप्ता जो आहे तो 2,500 का 2,000 रुपयाचाच हप्ता मिळणार आहे या संदर्भात सुद्धा आपण माहिती जाणून घेणार आहोत. एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत. एकंदरीत 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. आधार सरळ बँकेमध्ये तो टाकण्यात येत असतो. पण तत्पूर्वी मित्रांनो आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डला बँक जर लिंक नसेल लिंक नसेल तर करून घ्या. तसेच आपल्या मित्रांनो आधार कार्डला बँक जर लिंक नसेल तर करून घ्या. कोणती लिंक आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमचं जे स्टेटस आहे कशा पद्धतीने काढायचं अधिकृत वेबसाईटला भेट देऊन 18 हप्त्याचं स्टेटस करा. त्यामध्ये आधार सेटिंग स्टेटस जर येस असेल तर काही अडचण नाही. आधार कार्डला जर कोणती बँक लिंक आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईट जी देण्यात आलेली आहे आधार कार्डची, ती आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटलाच भेट द्यावी लागेल आणि भेट दिल्याच्या नंतर किंवा तुम्ही आपल्या गुगलमध्ये UIDAI किंवा माय आधार असं सर्च करून जी पहिली वेबसाईट येईल फक्त अधिकृत वेबसाईटलाच भेट द्या. कोणत्याही वेबसाईटवर कोणताही OTP टाकू नका. फ्रॉड जे आहे ते होत आहेत. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही किंवा आपल्या CSC सेंटरवर जा. CSC सेंटरवर गेल्याच्या नंतर ऑनलाईन सेंटरवर जा. तिथे काही अडचणी असतील तर दुरुस्त करून ते देतील. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व सविस्तर EKYC प्रक्रिया तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त केले असतील तर तुमच्या थेट 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो आणि 18 तारखेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा. 2,500 रुपयाचा हप्ता मिळू शकतो, शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत कधी मिळणार तर या हप्त्यामध्ये वाढ केली तरच 2,500 रुपये मिळतील आणि आता 2,000 रुपयाचाच हप्ता 18 तारखेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जे हप्ता आहे ते हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो. तर एकंदरीत मित्रांनो हे दोन्ही तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करा. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटन दाबा. धन्यवाद. जय शिवराय.